नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज 11 वाजल्यापासून पीक विमा हा सगळ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा अपडेट शेतकऱ्यांसाठी आलेला आहे। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया मेन टॉपिक कडे। पीक विमा यादी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% आगाऊ पीक विमा यादीची घोषणा। बीड जिल्ह्यातील 87 महसुली मंडळामध्ये 25% आगाऊ पीक विमा उपलब्ध होणार असल्याची घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 30 जानेवारीला 2024 केली आहे। त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। त्याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळामध्ये 25% आगाऊ रक्कम विम्याचा मंजूर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची सूचनेची प्रशासनाकडून पालन पीक विमा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। महाराष्ट्राचे 65% उत्पन्न हा शेतीवर अवलंबून आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस असल्याने संपूर्ण राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे राज्यातील 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा येण्यास असून कळण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम ही येऊ लागली आहे। तर बीड जिल्ह्यातील एकूण 87 विभागात 25% ॲडव्हान्स पीक विमा विजा मंजूर करण्यात आला आहे। याबाबत पीक विमा कंपनीने ही आगाऊ रक्कम पीक विमा वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत। पीकअप लिस्ट 2024 कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या सूचनांचे प्रशासनाने काटेकोरपणे पालन केले आहे आणि जिल्ह्यातील एकूण 87 भागात 25% आगाऊ पीक विमा हा मंजूर झाला आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनीही पीक विमा कंपनीने आगाऊ पीक विम्याचे वितरण तातडीने करावे असा निर्देश दिला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल। पीक विमा लिस्ट 2024 राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 3 दिवसापूर्वी संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला आहे। बीड जिल्हा प्रशासनाने मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले आहे। आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल। आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा। भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवू।